अवघ्या काही तासांवर गणरायाचं आगमन येऊन ठेपलंय। गणरायाच्या आगमनासाठी गणेश भक्त सज्ज झालेले आहेत। गणरायाच्या पाहुणचारात काहीही कमी पडू नये यासाठी सर्वांचीच लगबग सुरू आहे। राज्यभरातल्या बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्यात। दादर फूल मार्केटमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली आहे। आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। उद्या लाडक्या बाप्पाचं आगमन घरोघरी होणार आहे आणि तत्पूर्वी बाप्पाच्या आगमनाची तयारी मुंबईच्या बाजारपेठांमध्ये आपल्याला माझ्या मागे पाहायला मिळतच असेल। वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी, भक्तांनी, ग्राहकांनी प्रचंड गर्दी दादर या मार्केटमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। फुलांची खरेदी करण्यासाठी खरं तर पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी दादर फुल मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे। सोबतच बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी दादरमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसांपासून दादरमध्ये खरं तर गर्दी जी आहे ती वाढत चाललेली आहे, मात्र आज झालेली गर्दी सर्वाधिक गर्दी मानली जाते। सोबतच वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी या ब्रिजवरती पाहायला मिळत आहे, कारण मोठ्या प्रमाणात नागरिक दादर मार्केटमध्ये उतरल्यामुळे वाहनांची संख्या सुद्धा वाढलेली आहे। त्यामुळे या ब्रिजवरती लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, नैवेद्य, फूल, फळ आणि बाप्पाच्या आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे ती केलेली आहे। फुलांच्या किमतीमध्ये खरं तर दुप्पट ते पाचपट वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांचं आणि ग्राहकांचं म्हणणं आहे, कारण अवकाळी पावसामुळे फुलांच्या शेतीवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाला, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे आवक कमी झालेली आहे आणि अशात गणेशोत्सवाच्या दरम्यान फुलांच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे किमतीवरती मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सोबतच जरी महागाई वाढलेली असली, जरी मोठ्या प्रमाणात किमती फुलांच्या वाढलेल्या असल्या तरी नागरिकांच्या गर्दीमध्ये आणि उत्साहामध्ये आपल्याला कुठेही कमतरता या ठिकाणी पाहायला मिळत नाही। बाप्पाच्या पाहुणचारामध्ये कमतरता राहू नये याची काळजी प्रत्येक गणेश भक्त या मार्केटमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक वस्तू घेत असताना त्या वस्तूची खरं तर सोबतच पूर्णपणे पाहणी, सोबतच फुलांची खरेदी करत असताना प्रत्येक फुलाची पाहणी, सोबतच एकही वस्तू आपल्याकडनं सुटणार नाही याची काळजी या ठिकाणी गणेश भक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज फक्त ही पहाट सकाळची वेळ आहे, संध्याकाळी या गर्दीमध्ये दुप्पट वाढ होईल। खरं तर चालण्यासाठी सुद्धा या परिसरामध्ये आपल्याला जागा जी आहे ती पाहायला मिळत नाहीये। पायावरती पाय या ठिकाणी ग्राहकांचे पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संध्याकाळच्या वेळी खरं तर फुल मार्केट अजून फुलून निघेल, मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सह, सीमा आढे, झी 24 तास, मुंबई। जोरदार तयारी चालली आहे, सगळं फुलांचं सजावट आहे एकदम मस्तपैकी। बस अजून काय काय म्हणजे जे सगळे गणपतीला जे लागतंय, फुलं आहेत, गोंड्याची फुलं आहेत, बऱ्यापैकी सगळं झाडं घेतले, नारळ वगैरे सगळं। दुर्वाचा हार घेतलाय आणि दुसरा आणखी एक हार घेतलाय। तिथे एकदम चांगलं हार वगैरे मिळतं आणि सगळं एकाच ठिकाणी मिळतं, म्हणून सगळे लोक इथे दादरलाच येतात। किती उत्साह आहे, तुम्ही सकाळी सकाळी इकडे आलात? नाही, खूप उत्साह आहे सगळ्यांना लोकांना, म्हणून इथे एवढी गर्दी तुम्ही बघतायत।